मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा मी स्वतः मालक। तर आता हे बघा आपल्या सोबत आहे शिवानी। नमस्कार। शिवानी दिसत नाही आता दिसते। आणि बघा आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे। आता आजच्या व्हिडिओ मध्ये काय होणार आहे तुम्ही व्हिडिओ पुढे बघसालच है का नाही। तर त्याआधी व्हिडिओला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा। इकडून रे ही 3 फुटाची पोरगी ना मला हा। तर मित्रांनो की येत नाही तिथं। हा थांब इथं बस आला दिसती। हा तर मित्रांनो आता आजच्या व्हिडिओ मध्ये काय होणार आहे काय नाही हे तुम्ही बघसालच। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा। आणि आपल्यास तुम्हाला सांगतो आता आपल्या आता सबस्क्रायबर चालू आहेत 30 नाही सॉरी काय 28 काहीतरी 28,800 चालू आहेत। तर मला असं वाटतं की लवकरात लवकर आपण पटापटा तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा आणि आपली फॅमिली वाढली पाहिजे लवकर लवकर। माझी अशी अपेक्षा आहे, माझी म्हणजे अपेक्षा म्हणजे माझी इच्छा आहे माझी पण की भली मोठी फॅमिली झाली पाहिजे आपली। आणि असंच नाही फक्त फॅमिलीच नाही तर आपल्या फॅमिलीनी सपोर्ट सुद्धा तसंच केला पाहिजे सगळ्यांनी, असं माझी इच्छा आहे। माझी पण आहे। बोल ना मग बोल ना मग त्यात पाहून बोलायचं नाही काही नाही मित्रांनो, मला सपोर्ट करा आणि ना मोठी फॅमिली झाली पाहिजे। हा आणि भरपूर लोकांच्या याच्यावरती सगळ्या म्हणजे भरपूर पब्लिकला आपल्या पूर्ण सॉरी आपल्या सगळ्या फैमिलीला मान देऊन मैं आज के वीडियो को शुरुआत करता हूँ। आज का वीडियो को तुम सब्सक्राइब करो और मुद्दाम नहीं म्हणलो बरं मी तोंड जीभ सरकली नाही। तर आज के वीडियो को तुम सब्सक्राइब करो। ये आप देख सकते हो ये है मेरी वाइफ शिवानी। शिवानी नहीं शिवानी, हाँ शिवानी है। और लाइक करो शेयर करो सब। शिवानी भी थोड़ा पार हिंदी बोलेंगी। तर मेरे को आज क्या बोले थे तुम म्हणजे मतलब मला बोलले होते की तुम्ही मला हिंदी खूप छान बोलता, म्हणजे हिंदी पण तुम्ही भारी वापरता म्हणून त्याच्यामध्ये। तर मी आता कॉन्ट्रोवर्सी असं ठरवलं हिंदी मराठी मिक्सअप आपलं थोड़ा बहुत होगा चैनल, तो तुम वैसे सपोर्ट करो और वीडियो को लाइक करो ना, तुम्हें ऐसा करते रहो। मेरी अच्छी इच्छा है, मेरी यही इच्छा है आप हमें सपोर्ट करो। हाँ तो तुम जितना सपोर्ट करोगे उतना हमको वीडियो बनाने प्रोत्साहन आएगा तो उतना अच्छा रहेगा ना, तो बनाएंगे तो है कि नहीं। आणि तुमको मैं बताना चाहता हूँ कि जैसे जैसे मतलब नवे हम वीडियो डालेंगे तो उसमें हम और नए अपडेट करते जाणार है। तर देखिए तर तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा सॉरी। आज ना सकाळीपासून 2 लाडू खाल्लेत मी, काल दाखवले व्हिडिओमध्ये, त्यामुळे माझी जीभ लई सरकत आहे। आणि आज व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणसान आता फक्त शिवानी दिसते, मम्मी नाहीये। मम्मी दुकानवर आहेत, आम्ही आता दुकानवर जाणार आहेत। नाही जाणार आहे आपण मित्रांनो, नसले नाही जे नाही करायचं ते काम बळजबरी करायचं कर नाही जाणार। आणि ही साडी आणि आपली फॅमिली सबस्क्रायबर म्हणजे आपली फॅमिली वाढली पाहिजे ह्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे असं वाटतंय मला। कारण मला तो आकडा बघू असा भगवान झाला ओ बाबा भगवान झाला। चला ओ वाव हे बघ हे काय असं बरं चॉकलेट कोणासाठी आणले? चॉकलेट मी माझ्यासाठी आणले, तुमच्यासाठी म्हणजे मी खाणारच। हा तुला काय वाटतं? माझ्यासाठीच आणले। हा माझ्यासाठी हा हा फोडून बघ ना, फोड। मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय होईल? चॉकलेटले भारी हे आधी मी सगळ्यात आधी केलेलं आहे, भरपूर दिवसापूर्वी या चॉकलेटचा एक्सपेरिमेंट केलेला आहे। आज मी तुम्हाला शिवानीवरती केलेलं ते दाखवतो, चला। आंबट वाव लय आंबट गोड लागतात। हा ते चॉकलेटचं पॅकेट इकडे दे, ते तुझ्यासाठी नाही आणलेलं। दुसऱ्या ते आपल्याला नाही चॉकलेटचं पॅकेट फोडलं कसं काय? दुसऱ्याच्या वस्तूला हात नसते लावत, तुला कळत नाही का? मग तुम्ही आणली ती दुसऱ्याची। मित्रांनो मी काही बी आणून हातात देईन तर मग काय ते पॅकेट फोडून बघायचं का काय असतं काय नसतं। मग दुसऱ्यांच्या वस्तूला हात नाही लावायचं, ही सिंपलची गोष्ट आहे, हिला कळत नाही।
खरंच नाही कळत. माझी हाई नाही ते बी विचारायचं ना कोणाचं आहे ते काय. तुम्ही म्हणले फोड. मग माझ्या बॅगेत वस्तू भेटली म्हणली मी तर म्हणलं मी फोड म्हणलं माझी कशी असन काय असन. म्हणजे मला मित्र कोणी बाहेर सगळे मला कोणी पण ठेवायला देऊ शकत नाही वस्तू. तुम्ही सांगा बरं मला काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावरती मला गोष्ट सांगा बरं. असं नसतं ना मित्रांनो, ही गोष्ट बरोबर थोडी आहे. हे तू बिलकुल बी गलत केलेलं आहे. हे कोणाचं आहे काय आहे तुला माहिती आहे का. मी खरंच केलं. मग कोणाचं आहे तुमचं? मित्राचं आहे ते. नाही. अरे मित्राचं आहे. मम्मीला विचारतो. मम्मीला विचार. मित्रांनो आता पुढे तुम्हाला मम्मी येईल ना व्हिडिओ मध्ये तेव्हाच सांगत. काय मूड ऑफ करू नका. काय मूड ऑफ करू खाली फेक ना. मूड ऑफ फेक 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 हिलाच फेकून देईन एक दिवस मित्रांनो. मग कसं आहे ना इनको पता नहीं है डीएसके के बारे में. डीएसके के बारे में इनको पता नहीं है समझे. तो मित्रों हम अभी किधर जा नहीं रहे. अभी आगे वीडियो में मम्मी ज्वाइन होंगी वीडियो में. तब तक तुम सब्सक्राइब करो. वापिस एक बार याद दिला रहा हूँ मैं. और क्या क्या होंगे तो आगे तुमको दिखेंगे. ओके कुठं नाही चाललो आपण. मग लहान लेकरांसारखं असं करायचं नाही बिलकुल बी. नाही चाललो आपण तर. ते एक तर चॉकलेट वगैरे आपलं नाहीये. कोणाचं आहे काय आहे विचारत नाही काही नाही आणि डायरेक्ट फोडून टाकायचं. मग वापा ना तुला शिवानी बिलकुल बी. मग चला मित्रांनो भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. दोन काय एक दोन काय नाही एक एकदम कडक टेस्टी. हा घेतून पप्पाला बोलतो काय पाहिजे. कशाबद्दल चॉकलेट कोणाचा बर्थडे माका क्वालिटी कशी क्वालिटी आणली का. हा सगळं ना मग आता हा काहीच नाही वाटत. काहीच नाही. हिरवच आहे. हिरवच आहे. हे काय बरं हे काय ना काय ते बी खाय काय मोठे चॉकलेट आणले. काही होत असन तिला पण ती सांगणार नाही. मित्रांनो तिला काहीतरी होत असून बरं तरी सांगणार नाही ती काय व्हायला लागलं. तिचे डोळे लपलप करीत नाही ते. खाय ना ते लावायला खाय. हा ते बी खायचं असतं काय होत नाही सगळं. इथे चॉकलेटवर चॉकलेट खायला लागली मित्रांनो. काय अवघड काम आहे. दुसरं फोडलं आता चॉकलेट. कसं आहे कसं आहे कसं आहे.
काय झालं काय झालं आता दुसऱ्या चॉकलेटला प्लॅन फसला चांगला. दुसऱ्या चॉकलेट मध्ये गेम ओव्हर. हे हिरो वाला नाही आहे, हिरो वाले ना याच्यापेक्षा लालवाला डेंजर आहे. अरे सगळंच काढून घ्यायला लागली शिवानी तू. येडच नको करायला तू. कधी नवस भेटल्यासारखं घरी पाकिट ठेवलेलं आहे ना. आज कुठं असतं का यार. असंच भारी लागतं. लालवाला द्या नाही दे दारा. पप्पाला द्यायचं आता मला. गपचूप बस शांत बस ना. लहान लेकराच्या पलीकडे करते अरे पोरगी मला. मग मी लय मोठे चॉकलेट आणले खिशात घालून. एकच आपण कोणाला पण मी 2च तर घेतलेत. बाहेर कोणाला द्यायला लागलो मी. कोणाला दिलं नाही. तिकडे बघ एकाच चॉकलेटनी गुळणा करून राहील. ते बघ. आता दुसरा नंबर. चला आलोच परत. पप्पा ते खाऊन बघा. तुम्ही काय माहिती तुम्हाला. तुम्ही खायच्या आधीच माहिती मला म्हणतात. खाऊन बघा ना मित्रांनो. अब मजा आएगी थोडी बहुत. ही तर उगाच हसत काय काय लोक. छान आहे की नाही चॉकलेट. हा चांगलं नाही. चांगलं नाही काय म्हणता. आंबटे म्हणा. हो मजा आहे का नाही चॉकलेटची. एक चॉकलेट खाओ. मी कोण खाऊ घातलं नाही का. अक्काला मामीला मी पाहिला तो व्हिडिओ. खा बरं. तुम्ही खाल्लेले का. हे बघा दोन चॉकलेट. हा स्कॅम करते ते दुसऱ्या सोबत. स्कॅम नाही करायचे. बघा इकडे बघा. 2 चॉकलेट 2. इकडे बघा तुमच्यासमोर खात. इकडे बघा. मला बरं वाटतं जरा. बरं वाटतं नाही तुम्हाला चिरडी लावायला. हे बघा. हा हे बघा. तो एक खाल्लं घरी. एक खाल्लं. कसं लागतंय तुम्हाला. काय नाही होत. ओ माय गॉड. तेच ना. पहिले डोकं दुखतंय. रात्रीच दुखत होतं. परत म्हणायचं मला दुखतंय. किती खाल्ले बाई मी. 2 3 खाल्ले. 3 चॉकलेट खाल्ले पप्पा त्यांनी. डोळ्यातून पाणी आलंय. डोळ्यातून पाणी आलंय त्यांच्या तर. अरे रे 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 रडायला लागले. DSK रडायला लागले. खरंच रडायला लागले. सारखं देवचित्र राहते काही ना काही बोलून. काही बोललं ना तुम्हाला सांगतो लगेच. इकडे बघा मम्मी काय तू कसं तिला परेशान करतो. परेशान करते ती मला. आणि ती म्हणते तू का त्याला परेशान करतो. मी हे पाकिट फक्त रिॲक्शन घ्यायला आणलं होतं. कोण कोण तोंड वाकडे करतं कसं करतं. एवढं पाकिट आणायचंच नाही ना. एवढं कोण खाणार आहे त्याला. एक चॉकलेट थोडी भेटतं. कोणत्या दुकान भेटतं मला काय माहिती. गेला तर तू बस त्याचा पहिलीच करते लागेल. चला आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो. रडायला लागली. आता काल कमेंट केली होती. 2-3 कमेंट आले होते शिवानीला की काय पालत पडून काय होतं ते. काय होतं ते. बाहेर पालत. बघा मग आज मी तिने स्वयंपाक नाही केला इकडे. इसमें गलती किसकी है भैया आप ही बताओ. मित्रांनो नाही शिवानी काम करती. ये काम करती थी. थोडंफार मला बी करावं लागतं काम. थोडंफार मला बी काम करावं लागतं. थोडंफार सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घ्यावं लागते. मित्रांनो ती काम करती असं नाहीये. तिला काम सांगावं लागतं.
काम करते ती मित्रांनो. तिला काम सांगावं लागतं, थोडंफार करून द्यावं लागतं तिच्या पुढं मध्ये मध्ये करावं लागतं तिच्या, तेव्हा ती काम करते. इकडं बघा मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला दिसतंय का? हे सकाळपासून 3 जण मिळून करून राहिले. 1, 2 आणि मी 3रा. हा हे बघा कसं असतं, कष्टाचं काम कष्टाला करावं लागतं. हे पुस्तक बनले ना, या पुस्तकामध्ये 3 पट मिक्सिंग आहे. 3 पट मिक्सिंग म्हणजे तुम्हाला सांगतो, 1 कागद त्याच्यावर 1 कागद त्याच्यावर 1 कागद म्हणजे 3 कागद, 2 ओरिजिनल 1 डुप्लिकेट, असा कार्यक्रम असतो. ते करता 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 नाकी नऊ येते. समजे का दोस्तो? चलो आता घरी आलेलो आहे. घरी येताच मम्मीने मला सांगितलं काम पुन्हा खाताना बंद करते व्हिडिओ. हे बघा शिवानी इथं समोर दिसते तुम्हाला. तुम्ही लगेच म्हणतात की बाबा मम्मी करता 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 खात जाऊ नये. शिवानी काम करत मम्मीला म्हणतात की करता करता खात जाऊ नये. पण दिवसभर काम केलं दमून जाते मी. मग बोल आता बोल. दिवसभर काम केलं थकून जाते, मग भूक लागते मला पहिले. मम्मीला भूक कंट्रोल होत नाही आणि मला बी भूक कंट्रोल होत नाही. फक्त भूक कंट्रोल करणारा एकच माणूस आहे, ती म्हणजे शिवानी. मला पण नाही होत कंट्रोल. आणि आता मी म्हणलं विचार करू आपण की आज बनवूया आपण. काल तर तुम्हाला माहिती काल पराठे होते, आजचा राहत आपण विशेष बनलेलं आहे शेव भाजी. तुम्हाला दिसते शेव. आणि आता इथं बसणार आहे, हे बघा शिवानी इकडे बसली, इकडे मी बसणार आहे आणि शेव भाजी मी बनणार आहे. मी आता तुम्ही म्हणसान की DSK तू एकटाच बनतो, तिला जीवावर येतं, तसला काहीच विषय नाहीये. म्हणलं चला आज मदत करूया, दोघांनी मिळून केलं तर फटकन होईल, लवकर होईल या विचारानं मी मदत करतो. उशीर झाला भूक लागते ना मग. हा राहिलं मम्मीचा विषय. तुम्ही म्हणसान मम्मी का बनित नाहीये, तर मम्मी आणि मी सगळ्यात मम्मीची एनर्जी नाही जास्त आता, त्यामुळे मम्मी थोडं मम्मीला पण रेस्ट देऊया बोलला आपण. आणि मग मी बनवायचा विचार केलाय. थोड़ा बहुत एडजस्ट करते जाओ. अभी मैं बना रहा हूँ तो देखो कैसा है क्या नहीं है. ज़्यादा बजबज नहीं करूँगा मैं, क्योंकि अपना वीडियो बहुत लंबा होते जा रहा है. और रेग्युलर ब्लॉगमध्ये पण एवढं मला कधी कधी विचार होतो की 20-20, 25-25 मिनिटाचं तुम्ही बघता की नाही बघता, हे पण विचार येतो मला. त्यामुळे आता चला आपण न बोलता बाकीच्या गोष्टी स्टार्ट करूया. चला. तर हे बघा आता हे तुम्हाला माहिती असेल पळी भरते. हे बघा हे असं हे याने कापलंय, हे चिवड्याची याची शेवची भाजी काढ. हे बघा हे DSK कसं स्वयंपाक बनवत लागतोय बघा. दुकानात काम पण करायचं आणि मग आल्यानंतर असं नवरा भेटायला नशीब लागतं. पण आता सगळे म्हणते ही शिवानी पहिलीच काम कटाळी, तिचा नवरा तिला करू लागतो. असं नाही, ते करू लागते. काऊन त्यांना एक शॉक पण आहे बनवायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉक नसतो, शॉक म्हणजे मला तो मदत करू लागतो बायकोला, बाकी काही नाही. दिवसभर काम मदतीचा विषय नाही, आईला मदत करत लागतो मी लगेच. माझ्या बायकोला मदत करू लागतो. नाही मला. आणि दुसरा विषय म्हणजे उशीर नाही झाला. उशीर झाला ना. उशीर झालाय. आता किती वाजले? थोडा उशीर झाला समजा. थोडा जेवणाला हे बघा जेवणाला उशीर झाला की मला भूक कंट्रोल होत नाही, कारण दिवसभर तुम्ही असं म्हणले मला मग तसं नाही का. ती काय करत होती माहिती मित्रांनो, तुम्हाला सांगतो तिने काय केलं, घरातलं काम करत होती. त्यामुळे ती स्वयंपाकाला म्हणलं चला आता मी मदत करू लागतो. आपण आता कांदा टाकलाय, कांदा फ्राय करायला टाकला याने. चिवड्याची भाजी, शेवची भाजी. चिवडा नको म्हणू मम्मी, चिवडा नाही शेवची भाजी. शेव भाजी घरी बनवायला लागला तो. कशी बनती कशी नाही थोडं अलीकडे वरच्या फ्रीज पशी नको हे करू गॅस थोडं. तुम्ही म्हणतात मला एक काल कमेंट आली होती त्या ताईची की तुम्ही किचन म्हणजे मागच्या भिंतीला वगैरे पेपर वगैरे लावून घ्या. तर तुम्हाला सांगतो मी थोड्या दिवसात आमचं म्हणजे काम चालू इथं किचन वाटा बनवायचं आहे आम्हाला. तर त्यामुळे इथं काहीच आलटा पालट केलेली नाहीये. इथं नळ पण आहे कोपऱ्यामध्ये सगळी व्यवस्था प्रॉपरली झालेली आहे. गॅस थोडा स्लो करेल. सगळ्या गोष्टी एकदम नसत्या होत्या. आता सगळेजण मेहनत करते तर होईल. शिवानी पीठ कमी मळायचं ना. हे घरच तुम्हाला सांगतो भरपूर मेहनतीने बांधले गेलेले आहे. तुम्ही असं भिंती काळ्या वगैरे त्याचा काही विषय नाहीये. मी असं बोलून दाखवते, पण त्याच्यावरती पेपर लावायचा विषय नाही. डायरेक्ट किचनवर बांधायचं, कशाला पेपरामध्ये पैसे वेस्ट करायचे आहे का नाही. डायरेक्ट किचन वाट्याच्या कॉन्ट्रीब्युशन ते पेपरचे पैसे जाते आहे का नाही. बरोबर मी सांगा बरं कमेंट मध्ये. मित्रांनो थांबा आता रील्स काढणं चालू होतं इथं. हे बघा शिवानी इथं बसलेली, इकडे मम्मी कोपऱ्यात बसून रील्स काढत होती. म्हणजे आमची रील शूट करीत होती आणि भरपूर सारी मजा आली आहे. आणि त्या गाण्याचं कडवं काय गाण्याचं कडवं काय आहे परत एकदा बोल. त्या गाण्याचं कडवं काय, तुझ्या डोळ्याची कमान जिथं ववाळीनं प्राण आणि पुढं
बोल बोल काय होतं फुकटचा काय नाही ती काय नाही का फुकाट्या आता तुझी सावली गाण्याचं बघ मग फुकाट्यात नाही ते फुपाट्यात येते मग फुपाट्यात फुपाटा म्हणजे काय असतो कमेंट मध्ये सांगा माहिती वाचन तिला कळल फुकट नसतं फुपाटा माहिती मला. फुपाटा कोणचा धूळ धूळ ते धूळ नाही धूळ येत का धूळ खेड्याला? उडत नाही का फुकाट्यात फुकाट्यात नाही ते फुपाट्यात ते हा, रील ते शूट करताना खेड्यामध्ये तुम्हाला अशी सांगतो धूळ एक रील साठी एवढी मेहनत घ्यावी लागते एवढं समजून सांगावं लागतं तिला की फुकाट्यात आहे का फुकाट्यात आहे ते मला लागली ते रील्स बघ ना आधी कशी आली तर. रील साडी बरोबर ओके आली आहे कशी वाटते ती कमेंट मध्ये सांगा जावा मला सगळ्या गोष्टी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमची शेवची भाजी हे बघा तयार झालेली आहे आता मम्मी खाऊन बघून काही झाली कशी नाही खाणार आज खाऊन लय उशीर झाला हो यार हा असंच करतो 9:30 वाजले. मग मला असं कसं भूक कंट्रोल होत नाही मला शिवाय मला लय भूक लागते आल्याला कारण दिवसभर मम्मीने जेवण केलेलं आहे मित्रांनो आणि भरपूर सारं जेवण झालं मला होतं. पण जेवण नाही आणि आधी तुम्हाला सांगतो जेवण बनवलेलं होतं पण नंतरचा विषय काय झाला की तिला म्हणलं की आपण दोघ जण मिळून करूया शेवभाजी आणि नंतर म्हणलं दुकानात जाऊन जसं बाहेरची हवा तुला खाऊ घालतो म्हणजे तुला बाहेरचं वातावरण आणि मला ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचं रिॲक्शन पप्पाचं आणि मम्मीचं ते चॉकलेट आलं कारण मी घरी होतो ना घरी गेलो घरून परत चॉकलेट घेतले आणि मग परत दुकानावर गेलो आणि मग मम्मीचं रिॲक्शन घेतलं चॉकलेटवरचं तसे आंबट पडलं थोडं आहे ना तुला कसं वाटलं मस्त पण पहिलं आणि हे चॉकलेटचा पुढ्यातलं हे काही चॉकलेट तुला भेटणार आणि नाही ते चॉकलेट सगळे आणि तिने मला मित्रांनो विचारलं की चॉकलेट नेमकं पुढा कोणाचा आहे काय आहे त्यामुळं काही नाही शिवानी स्वयंपाक करते सगळ्या गोष्टी करते थोडं ऍडजस्ट करून घेत जा आता कसे हळूहळू सगळ्या गोष्टी तिला नवीन म्हणजे आता झाले 5-7 महिने झाले 7 महिने झाले तिला तर 7 नाही का 5 महिने झाले तर नवीन आहे थोडं आहे 5 महिने म्हणजे नवीनच आहे मला थोडं ऍडजस्ट करून घेत जा आणि नवीन अजून तुम्हाला भरपूर सारं काही काही बघायला भेटेल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन आणि माझी एक गोष्ट ती स्टार्टिंगची लक्षात ठेवा की आपल्याला आता फॅमिली आपली वाढवायची आहे त्यामुळं व्हिडिओ शेअर करीत जावा है कि नहीं आता हिंदी में सांगतो कि दोस्तों आप जल्दी जल्दी सब्सक्राइब कीजिए और वीडियो को लाइक ज़रूर कीजिए और बेल आइकॉन पे क्लिक कीजिए और जिसको समझ में नहीं आता है उनके लिए थोड़ा बहुत हिंदी भी हम बोलने वाले हैं ब्लॉग आणि कालचे लाडू राहिले ना हे बघा नाही झाले रात दाखवले काल रात आपल्या कम्युनिटीला तुमच्या ह्याच्या लाडूचा पोस्ट पाडलेला आहे पोस्ट नाही रे ते दाखवायचे होते ना कसे बनले मग तेच दाखवलं पोस्ट टाकले कालच्या व्हिडिओ मध्ये गेलेला आहे ते व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट मध्ये कळवा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला गुड नाईट टेक केअर आणि गुड मॉर्निंग सुद्धा शुभरात्री गुड मॉर्निंग सुद्धा कारण तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ बघताय